या ठिकाणी राष्ट्रवादीत भाकरी फिरली। हा शेवट नाही, एका नव्या पर्वाची सुरुवात आहे। जयंत पाटलांचा राजीनामा। आता रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ते मूळचे साताऱ्याचे। काही दिवसांपूर्वी माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांनी मला जबाबदारीतून मुक्त करा अशी विनंती खासदार शरद पवार यांच्याकडे केली होती। त्यानुसार आता जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत। दरम्यान आता लवकरच शरद पवारांच्या पक्षात मोठे फेरबदल होणार असल्याचं समोर येत आहे। विशेष म्हणजे यावेळी पवार कुटुंबातीलच आमदार रोहित पवार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार आहे। जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात शीतयुद्ध चालू असायचे असं म्हटलं जातं। त्यामुळेच जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावर असेपर्यंत रोहित पवार यांना कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती। विशेष म्हणजे माझ्यावर काही जबाबदारी सोपवली पाहिजे अशी आशाही त्यांनी याआधी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे व्यक्त केली होती। त्यानंतर आता लवकरच शरद पवार त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवणार असल्याचं समोर आलं आहे। सर्व नेते ज्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई, शशिकांतजी शिंदे, देशमुख साहेब, आव्हाड साहेब, हे सर्व मोठे नेते अनेक वर्ष त्यांनी सरकार चालवली आहे, पार्टी चालवली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळामध्ये जो बदल होईल तो त्या ठिकाणी पार्टीला व पार्टीमध्ये असणाऱ्या सर्व कार्यकर्त्याला हा स्वीकारावा लागेल। आणि मी पार्टीचा एक कार्यकर्ता आहे, बघूया पुढे काय होतंय। कालच शशिकांत शिंदे साहेबांना सर्वांनी मिळून म्हणजे कार्यकारिणी आली होती अख्ख्या महाराष्ट्रातली, त्यांनी व नेते व आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांना आता प्रदेश अध्यक्ष म्हणून तिथं निवडलेलं आहे। शशिकांत शिंदेजी चांगलं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे। ज्या पद्धतीने जयंत पाटील साहेबांनी गेल्या 7 वर्षात आणि त्याच्या आधी सुद्धा अनेक वर्ष ते पवार साहेबांबरोबर आहेत, 7 वर्षात अतिशय काटकसरीने तिथं पार्टी ही चालवलेली आहे। डोळ्यात तेल घालून त्यांनी पार्टी चालवली आहे। त्यामुळे त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेलं कष्ट, त्यांनी केलेला त्याग हा नक्कीच लक्षात ठेवून शशिकांत शिंदेजी सुद्धा तशाच पद्धतीने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चांगलं काम करतील असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे। तेव्हा जेव्हा केव्हा देश, राज्य, पार्टी, संघटना एक अडचणीच्या काळातून जात असते तेव्हा आपण सर्वजण एकत्रित येऊन जे काय काम मिळेल ते काम करण्याचा विचार तिथं आपण करत असतो। त्यामुळे आजच्या काळामध्ये ज्याच्यामध्ये लोकांमध्ये एक खतखत आहे, या सरकारी लोकांना आज फसवलेला आहे आणि त्या खतखतीला अजून ताकद देऊन त्या सगळ्या अडचणी येत्या काळामध्ये आपल्याला कशा सोडवायच्या, नाहीतर ती खतखत लोकांची जी आहे ती विधिमंडळामध्ये कशी आणायची आणि पाठीच्या माध्यमातून लोकांची जी अडचण आहे ती सरकारवर कशी थोपवायची आणि ती कशी सोडवायची, यासाठी पार्टी जी कुठली जबाबदारी तिथं देईल ती नक्कीच त्या ठिकाणी मी स्वीकारेल आणि येत्या काळामध्ये त्या पदाला, त्या कामाला जे कुठलं असेल पद त्याला नक्कीच न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल। जे सर्व मोठे नेते आहेत जसं पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई, देशमुख साहेब, आव्हाड साहेब, शशिकांतजी शिंदे, त्याच्याच बरोबर टोपे साहेब, हे प्रमुख नेते व त्यांच्या बरोबर जी कार्यकारिणी आहे ती राज्याची, जिल्ह्याची, तालुक्याची, हे सगळे मिळून एका व्यक्तीला तिथं निवडणार होते। कुठेही माझ्या नावाची चर्चा त्या ठिकाणी नव्हती आणि मी इच्छुक होतो त्या पदासाठी। फक्त एवढंच आहे की येत्या काळामध्ये आधी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून, आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं चांगलं काम केलेलं आहे। याच्या पुढेही आम्ही सर्वजण जी कुठे नवीन टीम आणि जुनी टीम असेल एकत्रित आम्ही सर्वजण काम करू। रोहित पवारांना कोणती जबाबदारी मिळणार तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येत्या काही दिवसात मोठी खांदेपालट होणार आहे। जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडल्यानंतर नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आता लवकरच पक्षाचे सचिव म्हणून आमदार रोहित पवार यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार आहे। पक्षातील सर्व आघाड्यांचे प्रमुख म्हणून रोहित पवार यांच्याकडे जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे। रोहित पवार यांना पक्षात सचिव पद मिळणार असल्यामुळे भविष्यात नेमकं काय घडणार, महत्त्वाच्या पदावर पवार कुटुंबातील नेत्यांची नेमणूक झाली तर पुढे काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं।